सलील, सलील, सलील उठ बघू. हे बघ आज सुट्टी नाहीये तुला, उठ. हे बघ आज मी कांदे पोहे करतेय. सलील उठ तोपर्यंत. अरे आज ऑफिसला जायचं नाहीये का तुला? उठ बघू. तुझी पण कमाल झाली हा. काल साखरपुडा झालाय म्हणून आज आळस भरलाय वाटतं. हे बघ मी चहा करते, उठ लवकर. हा उठ. ईशा, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते मानसी. सलील, ईशा माझी प्रायोरिटी आणि तुला माहिती आहे ते. सलील, अरे उठलास का? ब्रेकफास्ट तयार आहे. हे बघ खूप उशीर झालाय तुला, कळतंय का? खरंच उशीर झालाय का मला? मनू, अगं किती वेळ तो फोन हातात घेऊन बसलीयस? तयारी कर ना, हॉस्पिटलला जायचंय ना. अगं हो जायचंय, पण हा सलील फोन उचलतच नाहीये. कधीची ट्राय करते मी. अगं तयारी करत असेल निघायची म्हणून फोन नाही उचलायचा. आवरत असेल, गडबडीत असेल काहीतरी, म्हणून त्याला फोन ऐकू येत नसेल. करेल नंतर तो. तू तयारीला लाग बरं आधी. हे बरं आहे हा तुझं. म्हणजे मी जर सकाळच्या गडबडीत त्याचा फोन घेतला नसता तर तू मला ओरडली असतीस. ते महत्वाचं, त्याचा फोन आधी घे म्हणून. आता साखरपुडा झालाय तर मस्त जावयाची बाजू घेतीस तू. आपली नात चूक, पण जावई मात्र बरोबर. मला जावईच तसे मिळतात, त्यांची बाजू घ्यावी असे. मग मी काय करू? हो हो अगदीच. ए आजी, मला ना ही अंगठी टाईट करायला जायचंय. आधी वाटलं होतं मी मॅनेज करेन, पण सारखी पडतीये ग. अगं आत्ताच कशाला करतेस? लग्न झाल्यावर तब्येत सुधारेल, मग होईल व्यवस्थित. काही नको, मग तर मी आत्ताच घट्ट करून घेते. म्हणजे यापेक्षा जाड व्हायचं नाहीये हे कायम लक्षात राहील माझ्या. काय ग तुम्ही पोरी, लग्न मानवणं असं म्हणतात त्याला, जाड होणं नाही. असू दे, काही नको. पण आता सलील फोन करेल तेव्हा ठरेल ना सगळं. मला कसं काय वेळ आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. काय इतका काय बिझी आहे हा. थांब, परत फोन करते मी. वा वा वा, त्याच्याशी बोलणं होत नाहीये म्हणून तू सकाळी सकाळीच एवढी अस्वस्थ झालीयस, हे बघून बरं वाटतंय बर का मला. काही जण आधी प्रेमात पडतात आणि मग लग्न ठरवतात. तू निदान साखरपुड्यानंतर तरी प्रेमात पडलीयस असं दिसतंय आता. आजी तू पण ना. बरं, आता जर याने फोन उचलला तर तो तुझा खरा जावई. बघूया. काय हे, किती वेळ? अगं मानसी मी आहे. सॉरी. हॅलो काकी, कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. झाला ब्रेकफास्ट? हो तोच तर चाललाय, आत्ताच करून आणलाय. ओके. सलील बिझी आहे का? मी कधीचा फोन ट्राय करते, उचलत नाहीये तो. अरे अजून त्याने तुला फोन नाही केला? मी मगाशीच सांगितलं होतं त्याला फोन करायला.
नाही, ॲक्च्युली मला प्लॅनिंग करायचं होतं ना आजचं, आणि तो बँगलोरला जायचं म्हणत होता, त्या संदर्भातही बोलायचं होतं म्हणून. आंघोळीवरनं आला ना की 5-10 मिनिटात करेल तुला फोन. हां, मी सांगते त्याला. ओके ओके, बाय बाय. हे बघ, आत्ता ठेवला फोन. मानसीचा फोन होता. तू अजून बोलला नाहीस तिच्याशी? नाही, मी करीन नंतर फोन तिला. अरे करून टाक ना आत्ता. मगाशी पण ती करत होती. हो, करीन ना थोड्या वेळाने. एवढं काय. सलील, आई अगं आत्ता खातोय ना, उगीच खाताना धावपळ नको. मी करीन तिला फोन. जसं काही तुला खाता खाता तिच्याशी बोलताच येणार नाहीये. आई इट्स ओके, फोन आहे, मी थोड्या वेळाने करीन तिला फोन. डोंट वरी. तोरण आणि सजावट 3000, केटरर 10,000, अंगठी 18,000, ताई आणि माझे कपडे 9,000. बापरे, बराच खर्च झालाय. तरी मी सांगत होतो की इतके महाग नको घ्यायला. ताई, तू कधी आलीस? तुझा जो हिशोब चालू होता ना, तेव्हाच आले मी. तू काय लिहितेस ग? तू हिशोब लिहितेस का? त्या अंगठीचे आणि ड्रेसचे पैसे तू दिलेत ना, तर त्याचा हिशोब मी इथे लिहून ठेवलाय. मानसी, मी तो हिशोब करत नाहीये. आणि हे खर्च झालेत ना आता, त्याच्यावर विचार करून चर्चा करून काय होणार आहे का? तुला हे असं करून टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी सारखी वागतेस. अगं, कळायला नको का आपण किती खर्च केलाय, कसा केलाय? मानसी, ह्या खर्चात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी पुढच्या खर्चाचा विचार करते, त्याच्याबद्दलच लिहिते मी. तू लग्नाच्या खर्चाचं म्हणतेस का ग? त्याची काळजी नको करू. ऐक ना, मी ठरवलंय की आपण साधंच लग्न करूया. मी सलीला सांगणार आहे तसं. आम्हाला नाही जमणार जास्त खर्च करायला. मी तुझ्या लग्नाच्या खर्चाचा विचार करत नाही. बजेट बनवते मी माझं. तुझं बजेट म्हणजे कसलं? जशी तुला तुझ्या लग्नाच्या खर्चाची काळजी आहे ना, तशीच मला माझ्या डिवोर्सच्या खर्चाची काळजी आहे. त्याचाच हिशोब करते मी. उद्या कोर्टाची डेट आहे ना माझी. म्हणजे बघ, लॉयरचा खर्च, कोर्टाच्या पेपर्सचा खर्च, ईशाचा खर्च, डिवोर्सचा खर्च, या सगळ्याचा खर्च मिळून पोटगी किती मागायची हा आकडा काढते. माझं आणि ईशाचं कसं भागायचं ग? अँड आफ्टर ऑल, ॲज अ डॅड, विक्रांत हॅज टू पे, राईट? खूप महत्वाचा दिवस आहे उद्या, म्हणूनच भेटायला आलो मी. काही टिप्स? आपल्या मुद्द्यावर अडून राहणं हीच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ते मी करतोच. पण मला मोनिका मॅडमची खात्री वाटत नाही. म्हणजे काय ना, मी अशा बऱ्याच प्रकारच्या केसेस पाहिल्यात. जनरली अशा केसेसमध्ये बायका स्त्री असल्याचा फायदा घेतात. नाही, मला नाही कळलं. सिंपथी. मग तसं असेल तर सिंपथी मला मिळायला हवी, कारण मी जे काही भोगलंय ते फक्त काउन्सिलरला सांगितलं तरी पुरेसं आहे. तुम्ही तिला भेटायला जाता का कधी? हो, ईशाला भेटायला जातो मी, कारण मोनिका तिला सांभाळत नाही. चांगली गोष्ट आहे. आणि ते तिला माहिती आहे का? हो, कारण मोनिका असताना देखील मी ईशाला भेटायला गेलो. का जायला नको होतं का? नाही नाही, तसं नाही. विक्रम, मेक शुअर तुम्ही ईशाची काळजी घेताय आणि त्यासाठीच तुम्ही तिला भेटायला जाताय. हे तुम्ही आणि मोनिका सोडून इतर लोकांनाही कळायला हवं. त्यांनी ते पाहायला हवं. हो, पण ते तसंच आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. उद्याचा दिवस आणखीन एका गोष्टीसाठी फार महत्वाचा आहे. ते म्हणजे तुम्हाला तिचा पवित्रा कळेल. आणि उद्याच आपल्याला डिवोर्स कधी मिळेल ते सुद्धा कळेल. तो तर मला लवकरात लवकर हवाय.
आणि तो मिळावा म्हणून मी उद्या काहीही करेन. ग्रेट. ऑल द बेस्ट. थँक्यू. ईशा, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते मानसी. सलील, ईशा माझी प्रायोरिटी आणि तुला माहिती आहे ते. हेलो, कहाँ खो गए आप? अरे आलीस तू? सॉरी, थोडा उशीर झाला ना. नाही ठीक आहे, सॉरी. काय तुझी झोप झाली नाहीये का नीट? का ग? जरा स्ट्रेस वाटतोयस. नाही अगं, ऍक्च्युली मानसी मला ना काल एक स्वप्न. यू नो व्हॉट, म्हणजे मी कोणाला सांगितलं नाहीये कारण सगळे खूप छळतील मला, पण काल रात्री मला एक स्वप्न पडलं. स्वप्न? हो, काय? आपल्या लग्नाचं स्वप्न. हो. मी अशी सजलेली, तू पण छान कपडे घातलेस, खूप गर्दी आहे लग्नाला, आणि आणि पुढे आणि काही नाही, खुश आहोत आपण. सगळे चिडवतात आपल्याला, खूप हसतोय आपण. अरे वा, मस्त एकदम. आणि गंमत माहितीये? गंमत? ईशा? करेक्ट. आपल्या स्वप्नातल्या लग्नात ईशा सुद्धा आहे, आणि ती अगदी छान मोठ्या मुलींसारखी आपल्याशी गप्पा मारतीये. काहीही दिसतं ना स्वप्नात. हो. मानसी, आपण बेंगलोरला जायचं नक्की करायचं ना? अहो, पण कधी? हा, ते जरा मी माझ्या ऑफिसचं शेड्यूल पाहून ठरवतो. अगं कारण काय की माझे सगळे मित्र आता खूप मागे लागलेत की अरे भाई, भाभी से कब मिलवाओगे. रोज एक वेगळा मित्र फोन करतो, विचारतो मला. सगळ्यांना उत्तर देता देता नाकी 9 येतात माझ्या. आपण 2 दिवसांचा प्लॅन करू. ओके. ऍक्च्युली 2 दिवसही जरा कमी पडतील. कारण इतक्या ठिकाणी न्यायचंय तुला, सगळं दाखवायचंय. माझे मित्र आहेत, आम्ही जिथे फिरायला जातो त्या जागा आहेत, माझी शाळा, माझं कॉलेज, सगळं. आणि शिवाय नवीन शहराशी ओळख व्हायला थोडासा वेळ लागतो ना. याआधी जरा अंदाज यायला लागतो, तिथलं ट्रॅफिक आहे, वातावरण आहे, सगळ्या गोष्टी. आणि हो, आपलं घर सुद्धा पाहशील तू. हो. तुला टेन्शन आलंय का? हो, ताई आज डिवोर्सचा हिशोब मांडत होती. हो. आपली लग्नाची स्वप्न आणि तिचे डिवोर्सचे हिशोब. स्वप्न आणि सत्य गल्लत आहे थोडी. सलीलच्या आईचा काही फोन आला होता का हो? नाही ग, वाटत होतं येईल. म्हणजे आता ते लग्नाची घाई करतील असंच वाटत होतं. पण करतीलच. मला वाटतंय 1-2 दिवसात येईल त्यांचा फोन. आणि आपण सुद्धा विचार करून ठेवायला हवा. मालती, बघता बघता मनू जायची वेळ आली. हो ना. पण एक बरं आहे, तिचं तरी निदान मार्गी लागतंय सगळं. ती तरी किती दिवस अडकून पडणार हो या घरात. मोनाचं लग्न सुद्धा इथेच झालं होतं आणि तिचं सासरही इथेच होतं. पण मनूचं तिथे बँगलोरला आणि सासरही तिथेच. झेपेल का ग आपल्याला हे? आता झेपायचं, काय करणार. पण करमेल का ग मनुष्य? हो, सवय करायची, होईल हळूहळू. आणि ईशाचं काय? तिला कसं समजवणार की मावशीचं लग्न होतंय म्हणून ती आता बरोबर नसणार? हो, ईशाची काळजी आहेच मला सुद्धा. त्या बाबतीत मनूचा फार आधार होता हो आपल्याला.
आता ती गेल्यानंतर कसं होणार हो आपलं? मोनाचं सुद्धा काय ठरते काही समजत नाही. डिवोर्स नंतर ही काय करणार आहे मुलगी, मला तर काहीच समजत नाही. अहो आपण टेन्शन घेऊन काय होणार आहे, बघूया काय होईल ते. आपण तरी दुसरं काय करणार. आजोबा. अरे तू आलीस? जी काय गप्पा चालल्यात? आता तू आणि तुझं लग्न, दुसरा विषयच काय आहे आम्हाला. खुश आहात ना तुम्ही दोघं? एकदम खुश, काही विचारूच नकोस. अगं लग्नाची तयारी कशी करायची हेच बोलत होतो आम्ही. त्याची तुम्ही काही काळजी करू नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना, सगळं नीट पार पडेल. चला भूक लागली आहे मला आता. काय जेवायला आजी? भाकरी पिठलं केलंय. अरे वा, हे ऐकून भूक अजून वाढली माझी. चल वाढ मला. चल चल बस, मी वाढते तुला. आजी मग उद्या तू कोर्टात जाणार तर? हो आजी, आता सगळी प्रोसेस सुरू केली म्हणजे जावंच लागेल. काय होईल तिथे गेल्यावर? उद्या काउन्सिलर सोबत सेशन होईल. मग आम्ही आपापले मुद्दे मांडू आणि वेगळं का होतं याची कारणं सांगू. म्हणजे वाद भांडणं होणार तर? आजी, मला माझी बाजू क्लिअर आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि मोनिकाचं काय होणार? आणि मी, माझं काय? अगं बाई, उद्या कोर्टात काय करणार आहेस? केस आहे आजी, जे होईल ते होईल. हे काय उत्तर आहे का मोना? तू तिथे काय करणार आहेस? आजी प्लीज, हे पण माझं सगळं ठरलंय. आणि तू कशाला काळजी करतेस? काळजी करू नको तर काय करू? उभ्या जन्मात कधी कोर्टाची पायरी चढली नाही. आणि तू काय करत असतेस ते आम्हाला कुठे समजतं? हे बघ बाई, जे काय करशील ते सांभाळून कर, भांडू नको. भांडण करायचा काही प्रश्नच येत नाही, पण मोनिकाकडे जर भांडायला मुद्दे असतील तर ती भांडेलच. खूप बेअब्रू होईल रे या प्रकरणात आपली. हो आजी, आता मी काय सांगणार. ऐकलंय रे मी खूप. एकमेकावर चिखलपीक होते, बेअब्रू होते. आजी, आता दोन विरोधी पक्ष आहेत म्हणजे वादविवाद होणार, तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. आणि केस जिंकायची असेल तर वार प्रतिवार हे करावेच लागतात. पण तू, तुझा स्वभाव नाहीये रे, तुला कसं जमेल राजा सगळं? आजी, आजवर मी खूप वार सहन केले, पण आता नाही. आता मी वार करणारच. वार करताना कोणी दुखावलं जाणार नाही असं बघ. त्यांचं कुटुंब सुद्धा चांगलं आहे ग. उगीच चर्चेला वाव नको मिळायला, अब्रू नको जायला. माझ्या हातात काहीच नाही आजी. त्यांनी मला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे ना, मग मी काय करणार? मला लढलंच पाहिजे. पण त्रास दोन्ही कुटुंबांना होणार. कोर्टाची पायरी चढायची म्हणजे मनस्ताप असतो नुसता. म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते, कारण मला माझा डाव आधी ओपन करायचा नाहीये. पण जे झालं त्यात चूक तुझी आहे. मग तू उद्या बोलणार काय? आजी, मला माहित नाहीये मी उद्या नक्की काय बोलणार आहे, पण मला एवढं कळतंय की जो खरा आहे ना, त्याला काय बोलायचं याची तयारी नाही करावी लागत. आणि खोटं बोलण्याने काय होतं, त्याचे काय परिणाम होतात, हे सगळं भोगलंय मी. आता नाही, आता तिला जरा भोगू दे. गुड नाईट.